तुम्हाला माहिती आहे का, आपली देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये 3 मुलांपैकी एका मुलाला फुफ्फुसाचा आजार झालेला आहे आणि त्याला कारण आहे दिल्लीमधील विषारी हवा. आणि त्याच्या विरोधामध्ये सिव्हिल सोसायटीने काल इंडिया गेटवर महिला, लहान मुलं आणि जे वयस्कर लोक आहेत त्यांना घेऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांना हाकलून दिलं आणि त्यांना डिटेन केलं आणि त्यांना गाडीमध्ये, महिलांना, मुलांना गाडीमध्ये कोंबून ठेवलं आणि त्या ठिकाणून बाजूला घेऊन गेले. परंतु हाच प्रश्न ज्यावेळेस प्रदूषणाचा प्रश्न ज्यावेळेस दिल्लीचे जे पर्यावरण मंत्री आहेत त्यांना विचारला, तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की मागच्या 10 वर्ष या ठिकाणी दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार होतं, त्याच्यामुळं त्यांनी हा प्रदूषणाचा प्रश्न सोडवला नाही. आणि आता जो गंभीर समस्या जी दिल्लीमध्ये प्रदूषणाची निर्माण झालेली आहे त्याला कारण आम आदमी पार्टीचं सरकार आहे. मागच्या 7 महिन्यापासून आमचं सरकार आहे, डबल इंजिन सरकार आहे आणि आम्ही सर्व बाजूने प्रयत्न करत आहोत. परंतु तुम्ही हे 7 महिन्यामध्ये आम्ही हा प्रदूषणाचा प्रश्न सोडवला पाहिजे अशी अपेक्षा कशी करता? याचा अर्थ, त्यांचा म्हणण्याचा अर्थ हा आहे की त्यांनी 10 वर्ष सोडवलं नाही, मग आम्ही 7 महिन्यात सोडवायचं का? मग ह्याचा अर्थ त्या ठिकाणी जे लहान मुलं आहेत त्यांना जे आजार होत आहेत ते होऊ द्या, परंतु आम्हाला सुद्धा 10 वर्ष लागतील आणि आम्ही सुद्धा 7 महिन्यामध्ये हा प्रश्न सोडवणार नाही असा याचा अर्थ होतो. आणि म्हणून तुम्हाला काय वाटतं, त्यांचं जे म्हणणं आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे? कमेंट करून सांगा.